नमस्कार. महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या काळात आपण एका धोक्याच्या वातावरणात राहतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मग ते सायबर अटॅक असो किंवा पारंपरिक पद्धतीने लोकांना फसवलं जाण्याची कृतीद्वारे असो, म्हणजे त्यामध्ये पाकिटमार आलं, तुमचं मोबाईल चोरी आली, घरातले दागदागिन्यांची चोरी आली किंवा ऑनलाईन फ्रॉड आले, ज्याच्यामध्ये माणूस सहजतेने फसतो आणि ट्रान्झॅक्शन करून बसतो किंवा त्याचा ATM पिन किंवा क्रेडिट वा डेबिट कार्डचा पिन देऊन तो मोकळा होतो. तसाच एक धक्कादायक प्रकार आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून समोर आणत आहोत आणि तो प्रकार म्हणजे नोकरी संदर्भात आहे. जॉब रिलेटेड आजच्या भाषेत ज्याला म्हणतो आपण, आणि ते देखील रेल्वेमध्ये नोकरी लावतो या आमिषावर. हो, तुम्ही बरोबर ऐकलं की रेल्वेमध्ये नोकरी लावतो या आमिषावर अनेकांची फसवणूक करण्यात येत आहे आणि तसाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खरं तर या सगळ्याला वाच्यता महाराष्ट्रातलं एक जुनं दैनिक असलेले दैनिक जनमत या दैनिकाने वाचा फोडली आहे आणि त्याचाच आधार घेऊन आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून हा एक भयानक प्रकार तुमच्या समोर आणत आहोत. तुम्हाला ऐकून धक्का बसेल की रेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून तब्बल 1.25 कोटींची फसवणूक केली आहे. मित्रांनो, विश्वास ठेवायला कठीण आहे, पण हे खरं आहे की 1.25 कोटी रुपयांना चुना लावण्यात आला आहे. कशा प्रकारे लोकांना निर्दयीतेने फसवलं जातं त्याचाच हा लेखाजोखा म्हणता येईल किंवा त्याचाच हा प्रकार आम्ही महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आपल्या समोर आणत आहोत. आणि धन्यवाद दैनिक जनमतला की ज्या वृत्तपत्राने हा सगळा प्रकार समोर आणला. ही घटना आहे महाराष्ट्र स्थित कर्जत तालुक्यातील तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून 2020 मध्ये 14 तरुणांकडून साधारण 1.25 कोटी रुपयांची रक्कम उकळली गेली. त्याबाबत मोतीराम रामदास मसने या तरुणाच्या तक्रारीनंतर नेरळ पोलिसांनी या गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक केली. आणि मग काय पर्दाफाश झाला की नक्की हे रॅकेट कशा प्रकारे काम करतं. म्हणजेच काय की रेल्वेमध्ये नोकरी लावतो यामध्ये असंख्य लोक सामील आहेत आणि त्यातच रॅकेटची आता यापुढे भांडाफोड झाली. या गुन्ह्यातील अन्य 3 ते 4 आरोपी फरार असल्याने न्यायालयाने त्या दोन्ही आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात पोलिसांनी मुंबईमधून एकाला ताब्यात घेतले असून वाराणसी उत्तर प्रदेश स्थित येथील 3 आरोपींच्या शोधात नेरळ पोलीस आहेत. कर्जत तालुक्यातील शेलू गावातील मोतीराम रामदास मसने याने आपल्याच गावातील चेतन बागडे हा चांगला मित्र असल्याने त्याच्या ओळखीच्या रेल्वे विभागात काम करणाऱ्या नेरळ गावातील राजा कराळे हा रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे काम करून देतो असे सांगून मोतीराम मसने याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मोतीराम मसने तसेच त्यांचा मेव्हणा पेण येथील स्वप्नील पाटील, भास्कर तरे, समीर मसने या सर्वांनी चेतन बागडे याच्या समवेत नेरळ गावातील राजा कराळे याच्या राहते घरी सोहम अपार्टमेंट, म्हणजे हा जो आरोपी आहे किंवा ज्यांनी फसवणूक केली आहे, ज्याच्या मार्फत नोकरी लावतो अशा प्रकारे जे रॅकेट चालू आहे, तो राजा कराळे नेरळ स्थित कुठे राहतो तर सोहम अपार्टमेंट नेरळ येथे. म्हणजेच राजा कराळे याच्या घरीच भेटण्यासाठी बागडे हा तरुण गेला होता आणि तेथेच नोकरीसाठी चर्चा देखील झाली. राजा कराळे याने तो स्वतः व त्याची पत्नी रेल्वे विभागात नोकरी करीत आहे व ते रेल्वे विभागात वरिष्ठ अधिकारी यांना हाताशी धरून ग्रुप C म्हणजे रेल्वे TC व ग्रुप D या पदाची भरती सुरू असून तुम्हाला तेथे नोकरीसाठी लावू शकतो असे सांगितले. त्यानंतर राजा कराळे यांनी ग्रुप C साठी तुम्हाला प्रत्येकी रोख रक्कम 9 लाख रुपये भरावे लागतील व ग्रुप D साठी तुम्हाला प्रत्येकी रोख रक्कम 7 लाख रुपये भरावे लागतील असं त्यांनी सांगितले. म्हणजे नागरिक हो, कशा प्रकारे फसवलं जातं आणि गरीब आणि सामान्य घरातील मुलं, माणसं, मुली, महिला या सगळ्या ट्रॅपला बळी पडतात याचं हे सर्वोत्तम उदाहरणांपैकी एक असू शकतं. सरकारी ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा प्रत्येकाला असते आणि त्यामुळेच पैशांची लालसा देऊन लोक देखील आजच्या काळात तयार होतात की 5 लाख रुपये, 7 लाख रुपये काय किंवा 10 लाख रुपये काय, हे पैसे मी नोकरीतनं उभे करू शकतो किंवा त्याची परतफेड करू शकतो, या एका स्वप्नापायी ते अशा प्रकारच्या ट्रॅपला बळी पडतात. आणि हाच हा धक्कादायक प्रकार आहे. या राजा कराळे नावाच्या इसमाने सांगितले की मी कोणत्याही प्रकारचे चेकद्वारे ऑनलाईन पैसे किंवा बँकिंगद्वारे पैसे स्वीकारणार नाही.
मला रोख रक्कम आणून द्या, तुमच्या शिक्षणानुसार तुम्हाला मी ग्रुप डी साठी नोकरी लावतो व नोकरी लावण्याची पूर्ण हमी मी घेणार आहे. त्यामुळे मोतीराम मसने तसेच अन्य तरुणांनी नोकरी लावल्याची कागदपत्रे दाखवून विश्वासात घेऊन येत्या 6 ते 7 दिवसात सर्व पैसे भरा, म्हणजे लवकर काम करून देतो असे सांगितले. त्यानंतर मसने याने आपल्या पत्नीचे, आईचे, वहिनीचे दागिने फेडरल बँक शाखा नेरळ येथे गहाण ठेवून त्या सोन्यावर 6 लाख रुपयांचे कर्ज घेतले. तर घरात असलेले 1 लाख रुपये असे त्यांनी राजा कराळे यांना दिले, म्हणजे एकूण 7 लाख रुपये देण्यास ते तयार झाले आणि त्यांनी दिले देखील. खरं तर तुम्ही हे फील केलं पाहिजे की कशा प्रकारे घरची परिस्थिती असते. पत्नीचे, आईचे, भावाच्या बायकोचे म्हणजे वहिनीचे दागिने गहाण ठेवून 6 लाख रुपये कर्ज घेतले किंवा 6 लाख रुपये उभे केले असं आपण म्हणू शकतो. तसेच घरात 1 लाख रुपये देखील होते. आता जेव्हा फसवणूक होते किंवा फसवणूक झाली असं कळल्यानंतर काय धक्का बसत असेल गरीब घरातल्या माणसांना किंवा अतिसामान्य असलेल्या माणसांना, की 7 लाख रुपये जे मुळात प्रत्यक्ष नव्हतेच घरी, ते गहाण ठेवून काहीतरी प्रतिष्ठित वस्तू, मौलाची वस्तू गहाण ठेवून 7 लाख रुपये उभे केले आणि त्यावर आता फसवणूक झाली असं कळल्यावर किती मोठा मानसिक धक्का त्यांना बसत असेल. कारण हे रॅकेट उघडताना खूप लोक यामध्ये सामील असतात याची जाणीव होते, परंतु हतबलता नावाची देखील गोष्ट असते मित्रहो, आणि त्याचाच प्रत्यय दुर्दैवाने मसने आणि त्याच्या मित्रांना आला असेल. त्याचप्रमाणे स्वप्नील पाटील तसेच शेलू गावातील भास्कर तरे, समीर मसने याने देखील प्रत्येकी 7 लाख रुपये देण्यासाठी यांना तयार केले होते व ते चौघे चेतन बागडे याच्यासोबत जुलै 2020च्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राजा कराळे याच्या घरी गेले. भास्कर तरे, समीर मसने व मेहुणा स्वप्नील पाटील असे प्रत्येकी 3 ते 14 जणांनी 500 रुपयाच्या दरात भारतीय चलनातील नोटा एकूण 28 लाख रुपये रोख रक्कम चेतन बागडे याच्याकडे दिली असता त्याने ते पैसे राजा कराळे यांच्या हातात दिले. त्यावेळी पैसे घेतल्यानंतर राजा कराळे म्हणाले की तुम्हाला सर्वांना रेल्वेमध्ये लवकरच नोकरी लावतो, कागदपत्रांच्या तयारीला लागा. दिनांक 6 ऑगस्ट 2020 रोजी सर्वांना नोकरी भरतीकरिता वाराणसी येथे विमानाने जावे लागणार आहे. मी देखील तुमच्यासोबत येणार व माझे विमानाचे तिकीट तुम्हीच काढा असे सांगून तेथे तुमची मेडिकल होईल व सर्व प्रोसिजर तेथूनच होईल. त्यानंतर काही दिवसांनी पोस्टाने माझी शिपाई म्हणून नियुक्ती झाल्याबाबत मला टपालद्वारे पत्र आले असं एक पीडित तरुण सांगत होता. त्या पत्रामध्ये या सर्वांना 8 ऑक्टोबर 2020 रोजी DRM ऑफिस नॉर्थ ईस्टर्न रेल्वे वाराणसी येथे सकाळी 11 वाजता रिपोर्ट करावयाच्या बाबतीत सांगण्यात आले, तसे लिहिले इनफॅक्ट. त्यानुसार मोतीराम मसने तसेच स्वप्नील पाटील, भास्कर तरे, समीर मसने व नितेश बागडे हे सर्व वाराणसी येथे पोहोचले. त्यावेळी दौलत सुदाम तरे, समीर सीताराम तरे, शिवम रवींद्र बागडे, संदेश गोपाळ बागडे, जयेश अशोक जोशी, प्रफुल्ल प्रकाश वाघमारे, सुधीन संदीप पाटील, गणेश तुकाराम मसने, गणेश हरी राणे असे 14 जण वाराणसी येथे पोहोचले. वाराणसी येथील DRM रेल्वे कार्यालय वाराणसी येथे आले असता त्या दरम्यान समीर मसने यास राजा कराळे यांचा फोन आला व त्याने सांगितले की तुमचे कागदपत्र त्या कार्यालयात पोहोचले नाहीत, तुम्ही कोणीही कार्यालयात जाऊ नका. परंतु मोतीराम मसने तसेच संदेश बागडे आणि समीर मसने या तिघांनी DRM रेल्वे कार्यालय गाठले आणि आपल्याकडून जॉईनिंग लेटर दाखविले. यांची देखील 7 लाख रुपये घेऊन फसवणूक केली असं देखील समोर येत आहे. तसेच गणेश हरी राणे याच्याकडून देखील 7 लाख रुपये अशा एकूण जवळपास 10 जणांकडून यांनी नोकरी लावण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन, तसेच सुजाता अनिल हाबले म्हणजे राहणार पोशरी व त्यांची या दोघींकडून राजा कराळे यांनी रेल्वे भरतीकरिता 16,50,000 रुपये असे एकूण सर्वांकडून 1,22,50,000 रुपये घेऊन सर्वांना वाराणसी येथे बोलवून बोगस मेडिकल करून, बनावट मेमो तयार करून व बनावट जॉईनिंग लेटर दाखवून फसवणूक केली. त्यांनी फसवणूक केली आहे त्याबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. म्हणजे हे त्यांच्या नंतर लक्षात आलं की त्यांची फसवणूक झाली आणि त्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. नेरळ पोलिसांनी राजा कराळे, चेतन बागडे तसेच वाराणसी येथील अमित कुमार आणि मनोज कुमार यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यातील राजा कराळे आणि चेतन बागडे या दोघांना नेरळ पोलिसांनी अटक केली असून त्यांना कर्जत दिवाणी न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास
महिला उपनिरीक्षक पांगे करीत आहेत. आता हे पैसे वसूल होतील की नाही जनरली किंवा सहसा हे पैसे वसूल होत नाहीत असा एकंदरीत इतिहास असतो. मात्र अजून किती वेळ अशा प्रकरणांना लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रहो, तुम्ही देखील कोणी नोकरीचा आमिष लावतो, कोणी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड याचा आमिष दाखवतो किंवा तुमचं बँकेमध्ये लफडं झालं आहे, क्रेडिट कार्डमध्ये काही अडथळे आहेत किंवा डेबिट कार्डचा काही लोचा झाला आहे, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर तुम्ही सावधानगिरी बाळगा. आपला पिन नंबर किंवा कुठलाही कोड त्यांना देऊ नका किंवा नोकरीच्या आमिषाला देखील बळी पडू नका. महाराष्ट्र ब्रेकिंगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशीच विनंती करत आहोत की काळजी घ्या, सतर्क राहा. आणि हो, धन्यवाद दैनिक जनमतचे की त्यांनी या अशा प्रकारच्या अन्याय आणि अत्याचाराला वाचा फोडली की कशा प्रकारे गरीब आणि मध्यमवर्गीय तरुणांची किंवा नोकरीसाठी जे उत्सुक असतात किंवा ज्यांना नोकरी मिळावी यासाठी तरुण जे प्रतीक्षा करीत असतात त्यांच्यावर कशा प्रकारे अत्याचार केला जातो किंवा त्यांची फसवणूक केली जाते. dailyjanmat.com या दैनिक जनमत यांच्या अधिकृत वेबसाईटला नक्की भेट द्या, कारण त्यांच्यामुळेच हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे. धन्यवाद.